श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमचे सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर गुरुवार 25 जानेवारी रोजी पौर्णिमा आहे आणि याच पौर्णिमेला शांकभरी पौर्णिमा असे देखील म्हणतात। याच दिवशी शांकभरी नवरात्र उत्सव संपतो आणि याच दिवशी गुरुपुष्य योगही तयार होत आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्य योग येतो। हा योग तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणतो। खरेदी व्यवसाय इत्यादी या योगात शुभ आहे। चला तर मग जाणून घेऊयात पौर्णिमेला गुरुपुष्य योगामध्ये आपण कोणते उपाय करावेत ज्यामुळे धनधान्याची प्राप्ती होईल आणि जीवनामध्ये आपल्या आनंद वाढेल। तर पौर्णिमा व गुरुपुष्य योग याचे मुहूर्त जाणून घेऊया। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्य योग तयार होत आहे। पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 प्रारंभ होत असून 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 पर्यंत आहे। पौर्णिमेला शुभ योग संयोग। पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य योगा व्यतिरिक्त रवी योग, अमृतसिद्धी योग आणि प्रीती योग तयार होत आहेत। पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे। पौर्णिमेला व गुरुपुष्य योगात काय करावे? गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी। पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचे पठण करा। लक्ष्मीला दूध अर्पण करा। भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गूळ आणि चणे अर्पण करा। लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमचे जीवन समाधानी, सुख, संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहील। गुरुपुष्य योगात सोने आणि पौर्णिमेला चांदीची खरेदी करावी। सोने खरेदी केल्याने तुमचा आनंद वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल। सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। सोन्यामुळे तुमचे भाग्यही पालटेल, कारण हे सोने भगवान बृहस्पतीला प्रिय आहे। दुसरीकडे चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर गुरुपुष्य योगामध्ये हळद खरेदी करा। हळद तुमचे नशीब मजबूत करेल, तुमचे कार्य यशस्वी करेल। हळद तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकते। गुरुपुष्य योगामध्ये बृहस्पतीचा प्रभाव जास्त असतो। अशा परिस्थितीत तुम्ही पौर्णिमेला गीता, रामचरितमानस, धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता। पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करा। रात्री पाण्यात दूध, पांढरी फुले व अख्खा तांदूळ घालून अर्घ्य द्यावे। चंद्रबीज मंत्राचा जप देखील करावा। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांकभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।